राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर नवापूर शहरालगत कुणाल हॉटेल समोरील उड्डाणपुलावर गुरुवारी रात्री सुमारे 10 वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पिकअप वाहनातील चालक व सहचालकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून सोनगड तालुक्यावर शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार ट्राला क्रमांक NL01 AH 7704 हे वाहन उड्डाणपुलावरील गतिरोधकाजवळ वेग कमी करून जात होते। त्याचवेळी मागून भरधाव वेगाने येणारे पिकअप वाहन क्रमांक GJ 26 U0277 याला पुढील ट्राल्याचा अंदाज न आल्याने पिकअपने ट्राल्याच्या मागील बाजूस जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की ट्राल्याच्या मागील लोखंडी प्लेट्स थेट पिकअपच्या केबिनमध्ये घुसल्या आणि वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला। या भीषण अपघातात पिकअप चालक इलियासभाई गामित राहणार मेढा तालुका सोनगड जिल्हा तापी गुजरात यांचा जागीच मृत्यू झाला। तसेच त्यांच्यासोबत असलेल्या सहचालकाचाही मृत्यू झाला असून उशिरापर्यंत त्याची ओळख पटू शकली नव्हती। अपघातानंतर झालेल्या मोठ्या आवाजामुळे इस्लामपुरा परिसर तसेच प्रभाकर कॉलनीतील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। नागरिकांनी अपघातग्रस्तांना वाहनातून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले, मात्र अपघाताचे स्वरूप अत्यंत भीषण असल्याने दोघांचाही मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले। घटनेची माहिती मिळताच नवापूर पोलीस ठाणे येथील पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। काही काळ महामार्गावरील वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। वाहतूक पोलिसांनी मोठ्या प्रयत्नानंतर वाहतूक सुरळीत केली। दरम्यान स्थानिक नागरिकांनी उड्डाणपुलावरील गतिरोधकावर पांढरे पट्टे, परावर्तक चिन्हे आणि सूचना फलकांचा अभाव असल्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप केलाय। तसेच उड्डाणपुलावर पथदिव्यांचीही कमतरता असल्याने रात्री वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले। महामार्ग प्रशासनाने तातडीने सूचना फलक, रिफ्लेक्टर आणि पथदिव्यांची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। या दुर्दैवी घटनेमुळे सोनगड तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून दोन्ही युवकांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे। रईस शेख, विसरवाडी।